पापड्याही झाल्या, कांदे काढून होत आहेत, तर कांदे पण काढून झाले. आता मिस्टरांना पण बाहेर निघायचं, त्याच्यामुळे त्यांचा पण टिफिन करून दिलेला आहे. तर बघू शकता आमची टूर्स ट्रॅव्हल्सची गाडी आहे. तर आता निघालेले मिस्टर, तुम्हाला गाडी दाखवलीच मी कशा प्रकारे स्वच्छता ठेवतात आणि खूप छान प्रकारे ड्रायव्हिंग वगैरे खूप छान, त्याच्यामुळे भाडे भरपूर असतात. पापड्या केलेल्या आहे, खूप छान आणि मस्त झालेले आहे. तर बघू शकता थोडंसं गहू टाकले, त्याच्यामुळे कलर थोडा चेंज आलेला आहे. एवढे फुलं निघालेले आहे, फुलं तोडण्यासाठी आली होती देवपूजेसाठी. गुड मॉर्निंग, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर चला, आज पण नागलीची खिशी घ्यायची आहे. ऊन थोडं आता जास्तच वाढलेलं आहे आणि आता ना वारं पण भरपूर सुटलेलं आहे. पण आता 2 दिवस मी नागलीच्या पापड्या केल्या, पण त्याच्या खालचा जो कोंडा असतो त्याच्या पापड्या मला आज करायच्या होत्या. ताईने एका बाजूला मस्तपैकी खरवस शिजवण्यासाठी ठेवलेला होता. शेजारी ना आमची म्हणजे एक जण आहे, त्यांची गाय झालेली होती, मस्त वासरू झालेलं होतं. त्यांनी आम्हाला ना खरवस पाठवलेला होता. वड्या देखील मी बनवत असते, पण आमच्या मुलांना अशाच प्रकारचा खरवस आवडतो. पहिल्या दिवशीचा नव्हता हा, दुसऱ्या दिवशीचा खरवस होता. त्याच्यामुळे थोडासा असा पाणीदार झालेला होता. तर थोडीशी साखर आणि वेलची पूड मी टाकली आणि छान असा खरवस रेडी झाला. सकाळी सकाळी मुलांनी आणि सर्वांनी खरवसचाच नाश्ता केला, पोट भरून गेलं. तर आता म्हणजे खिशी तर घ्यायची होतीच, पण स्वयंपाकाला टाईम होणार होता, कारण सकाळी सकाळी लवकर खिशी घेतली, पापड्या झाल्या की मग दुपारपर्यंत सुकून जातात, कारण वारं पण नंतर सुटतं. तर बघू शकता मी खरवस वगैरे रेडी केलेला होता आणि त्यानंतर ना जो काही कोंडा होता आपला तो दळण्यासाठी टाकलेला होता, कारण पुन्हा याच कोंड्याच्या आपल्याला पापड्या बनवायच्या होत्या. त्याच्यामुळे मग हा कोंडा मी पुन्हा घरघंटीत टाकला दळण्यासाठी. तर बघू शकता कशा प्रकारे त्याचं टेक्स्चर आहे ते, कारण हा रवा आपण पूर्ण गाळून घेतलेला होता. त्याच्यामध्ये थोडेसे गहू टाकलेले आहेत मी बाइंडिंगसाठी आणि कलर येण्यासाठी. तर मस्तपैकी दळून घेतलं आणि चांगल्या प्रकारे मग आता मी पुन्हा एकदा आपल्या जी साडीचा जो कपडा आहे त्याने मी गाळून घेत होते, कारण पीठ पुन्हा खाली पडणार आणि थोडासा जो काही जाडसर कोंडा आहे तो पुन्हा खाली येणार. अशा प्रकारे मग मी हे पीठ गाळून घेत होते. प्रथमतः सगळं काही मी हे कोंड्याचं पीठ गाळून घेतलं आणि जो काही आपला थोडंसं लालसर पीठ असतं हे, कारण कोंड्याची पापडी जर म्हटलं थोडीशी वेगळा कलर येतो आणि खायला खूप चविष्ट लागते. तर भाजून देखील आणि आपल्याला चटणी वगैरे करायची असली तर खूप छान लागते. तर मग त्याचंच पीठ मी केलेलं होतं अगदी शेवटचं. तर बघू शकता पीठ त्याच पातेल्याने मोजून घेतलेलं आहे आणि आता दुसऱ्या पातेल्यामध्ये ना त्याच पातेल्याच्या अंदाजाने थोडंसं पाणी ठेवलेलं होतं, कारण जो कोंडा असतो त्याच्यासाठी थोडंसं पाणी थोडंसं वाढवाच लागतं. पापड खार, तीळ आणि आपली जी काही जिरापूड वगैरे होती ती टाकून घेतली, झाकण ठेवून दिलं आणि मस्तपैकी त्या दिवशी सारखीच जशी काय आपली नेहमीसारखी खिशी घेतली. तर कलर याचा थोडासा काळसर येत असतो, पण माझ्या पापड्यांचा काही एवढा आला नाही, कारण मी त्याच्यात गहू टाकलेले होते. पीठ आता झाकून ठेवलं आणि मग आपलं जो घोट्याच्या साह्याने मी मस्तपैकी खिशी घेतलेली आहे. बघू शकता त्यांचे पण मळ्यातले कामं भरपूर चालू आहेत, त्याच्यामुळे पण ताईला पण वाटलं हिने सगळी धावपळ एकत्र काढली. पण मग आता वारं वगैरे सुटल्याच्या नंतर ना पुन्हा पाऊस चालू होऊ शकतो आणि मला ऑलरेडी खूप टाईम झालेला होता. त्याच्यामुळे मग आजच पुन्हा एकदा त्या कोंड्याची खिशी पण घेऊन टाकली. तर बघू शकता कलर मस्त झालेला होता, गहू टाकल्यामुळे अगदी छान कलर आलेला होता आणि मस्त अशी खिशी झालेली होती आपली. तर थोडं पण मला जास्त काही म्हणजे जास्त काही बळ लावावं लागलं नाही, इतक्यात झाली खिशी, कारण पाण्याला उकळी आली की पटकन खिशी होते. थोडंसं गरम पाणी एक्स्ट्रा ठेवलेलं होतं, ते देखील त्याच्यात ॲड करून घेतलं. मिस्टरांची त्यांची सगळ्यांची बडबड चालू होती की स्वयंपाक बनव म्हणून. तर खिशी झाल्याच्या नंतर ना भरपूर टाईम मी ती थोडीशी दडपून ठेवली आणि आजचा जरा खास काही मेनू वेगळा होता. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आजचा एक छानसा ब्लॉग, कारण दिवसभर मी कशाप्रकारे माझा दिवस जातो आणि कशाप्रकारे कामं जी असतात ती तुम्हाला आज बघायला मिळतील. तर एका मागोमाग एक आज भरपूर सारी कामं होती. बायका कांदे काढण्यासाठी मळ्यात आलेल्या होत्या, त्यांच्यासाठी नाश्ता वगैरे द्यायचा होता आणि मिस्टरांनाही आज बाहेर जायचं होतं, त्याच्यामुळे मग सगळीच धावपळ झाली. आनंदी पापड्या टाकणार आहे बरं का. आता पीठ तयार झालं आहे ना, आता आनंदी मस्त की पापड्या टाकशील ना बाळा. पीठ रेडी झालेलं आहे. आता मस्त की लाटण्याने फिरवून घेते. छोटे छोटे गोल बनवले का पापड्या लगेच रेडी होते.
तर पीठ ना रेडी झालेलं होतं. बघू शकता की ती अगदी मऊसूत असं कापसासारखं झालेलं आहे. तर आत्यांनी छान असे गोळे करून दिले. सासूबाई तुम्हाला काही घरात दिसत नाही आहे, कारण त्या ना माझ्या नणंदबाईन त्यांच्याकडे आहेत. कारण माझी भाची जी आहे डिलिव्हरी झालेली आहे, त्याच्यामुळे मग बाळाला बघण्यासाठी, अंघोळ घालण्यासाठी मग त्या तिकडंच थांबलेल्या आहेत. तर अशी आमची धावपळ आणि खूप गडबड. तर ताईचे पण खूप हाल होतात मळ्यामध्ये, कारण मळ्यातलंही बघायचं आणि घरातलंही बघायचं. तर मी पण पापड्यांचा खेळ घातला. त्याच्यामुळे पण सकाळी सकाळी पापड्या होऊन गेल्या. पोर्चमध्येच मी अशा प्रकारे सगळ्या काही पापड्या करून घ्यायचं घाट आज घातलेलाच होता. आज शेवटचा दिवस होता पापड्यांचा, म्हणजे 2 दिवस माझ्या पापड्यांमध्ये गेला. आणि मी थोडीच खिशी घेतली होती, कारण मळ्यातले कामं आणि सगळेच घरातलं वगैरे आटोपायचं असतं. तर बघू शकता मस्त आपले पापड रेडी आहे. आणि आता ना मळ्यातून पण फोन आलेला होता की बायकांसाठी ना पाववडे वगैरे करायचे होते. तर महागाई पण वाढलेली आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. 15 रुपयाला आता पाववडा झालेला आहे आणि भरपूर बायका होत्या, जवळजवळ 20-25. त्याच्यामुळे मग एवढं काही म्हणजे पार्सल आणण्यापेक्षा ना मग घरीच बनवले होते. तर एका बाजूला लसूण, हिरवी मिरची वगैरे मला निवडून देत होती आणि मग लसूण आणि आपली जे हिरवी मिरची असते त्याचं वाटण करून घेतलं. पीठ मी चांगल्या प्रकारे एकजीव कालून घेतलेला आहे. आणि मी बोलत होते पण मुलांचा घरामध्ये आवाज भरपूर येत होता, कारण सगळेच मुलं घरी आणि सगळ्यांनाच खायचे होते. आता भुका सगळ्यांनाच लागलेल्या होत्या. तर म्हटलं चला आता पाववडे सगळ्यांसाठीच बनवू, मळ्यामध्ये बायकांना पण होईल आणि त्यांची छोटी छोटी मुलं जी असतात त्यांना पण होईल आणि घरामध्ये पण होईल. छान प्रकारे भरपूर असं पीठ कालून घेतलं. जवळजवळ 1.5 किलो पीठ होतं हे. तेवढं पण मी चांगल्या प्रकारे असं मळून घेतलेलं आहे. आणि ओवा, जिरे, त्याच्यानंतर हिरवी मिरची, लसूण असं काही दळून टाकलेलं आहे. तर बघू शकता माझं असं पीठ रेडी होतं. तर छान प्रकारे मी पहिले पीठ पूर्ण चांगलं असं पाणी टाकून पूर्ण एकजीव करून घेतला आणि त्यानंतर मग टाकलेलं आहे, कारण पीठ काळसर पडून जातं. त्याच्यामुळे मग हिरवी मिरची लसणाचं वाटण मी नंतर ॲड केलेलं आहे. हिरव्या मिरच्या वगैरे तळून ठेवलेल्या होत्या बाजूला. आणि आता आपली आनंदीबाई आली होती पाव घेऊन. जवळजवळ 5 डझन पाव होते. एवढे पण तळून द्यायचे होते आणि ताईने तोपर्यंत ना छान असे पाव मोकळे करून दिले, कारण मग खूप धावपळ झाली होती. माझ्या पापड्या झाल्याच्या नंतर ना मग मळ्यातून दाजींचा फोन आला की लवकर पाववडे पाठवून दे म्हणून. आणि आपली कढई छोटी असल्यामुळे मग 4-4, 5-5 पाववडे तळायला थोडासा टाईम लागतो. तर बघू शकता सगळे काही पाव असे मोकळे करून दिलेले होते. आणि आता पटापट माझं पाव वगैरे काढायचं काम चालू होतं. तर भरपूर सारे होते. पहिले मुलांना खायला दिले आणि मग त्याच्यानंतर मग बाकीच्यांसाठी तळले. एका कढईमध्ये जवळजवळ 4 ते 5 पाववडे निघाले. तर बघू शकता मस्तपैकी तळायचं काम चालू होतं. जवळजवळ 11, 11:30 वाजलेले होते आणि सगळं काय काम आवरलेलं पण होतं. आता दाजीन त्यांना पण आता मळ्यामध्ये सगळ्यांनाच डबे वगैरे भरून द्यायचे होते. तर बघू शकता मस्त असे पाववडे केलेले आहे आजचा मेनू. मळ्यामध्ये ना अशा प्रकारे म्हणजे कांदे काढायला किंवा कांदे लागण्याचं काम असलं तर मी सगळं काही घरूनच करून देत असते. तर बघू शकता सगळे काही मी पेपरमध्ये ना पाववडे वगैरे भरले आणि त्यानंतर ना मग मिरच्या होत्या तळलेल्या त्या पण दिल्या. एका बाजूला ज्या प्लेट होत्या त्या पण दिल्या, कारण आज शेवटचा दिवस होता कांदे काढण्याचा. कांदे सगळे काही आज काढून होणार होते, त्याच्यामुळे मग शेवटच्या दिवशी अशा प्रकारे बायकांना नाश्ता वगैरे केलेला होता. तर आता म्हणजे 11:30-12 वाजलेले होते, त्यांचा जेवणाचा टाईम झालेला होता. पेपरमध्ये चांगल्या प्रकारे मी पॅक करून दिले आणि मग आता अनिकेत ना मळ्यामध्ये घेऊन जाणार होता दाजींकडे. तर बघू शकता पापड्या आपल्या मस्त सुकलेल्या आहेत छान प्रकारे. कालच्या ज्या 2 दिवस पापड्या केलेल्या होत्या ना, कलर बघू शकता, मी तुम्हाला तळून पण दाखवली होती. खूप छान अशा मस्त पापड्या झालेल्या होत्या. आणि आता ह्या आजच्या पापड्या बघू शकता, कलर किती मस्त आलेला आहे. मिस्टरांचं काम चालू होतं कच्च्याच पापड्या खाण्याचं. तर सगळ्या काही मी आज एकत्र वाळवून घेतल्या चांगल्या प्रकारे आणि अशा प्रकारे सगळे काही भरून ठेवले होते टप. हे 2 जे टप छोटे आहे ते आपले कोंड्याच्या पापड्या आहे ना त्याच्या होत्या. तर मस्त आहे, कलर बघू शकता तुम्ही, खूप छान आणि मस्त झालेल्या होत्या. तर दुसऱ्या साईडला ना मोठं जे घमिलं होतं ना त्याच्यामध्ये आपल्या ओरिजिन जे काही अगोदरचं पीठ असतं आपलं चांगलं, त्याच्या पापड्या केलेल्या होत्या. साईज पण बघू शकता. हा पापड भाजल्यानंतर ना खूप छान टेस्टी लागतो आणि चटणी पण खूप मस्त होते. खास भाजण्यासाठी मी ह्या कोंड्याच्या पापड्या केलेल्या होत्या थोडे गहू टाकून.
तर आता मिस्टर पण देखील आलेले होते वरती, वावरातून कांद्याचं ट्रॅक्टर खाली करण्यासाठी आलेले होते. त्यांचीही जरा धावपळ होती कारण त्यांनाही बाहेर जायचं होतं आणि दाजी मळ्यामध्ये होते. दोघांची पण धावपळ होती. एक जण बायकांकडे होते तिकडे लक्ष देण्यासाठी आणि एक जण खाली कांद्याचं ट्रॅक्टर खाली करण्यासाठी येत होते. हे कांदे काढून झाल्याच्या नंतर ना खाली आणतात, म्हणजे आमचे वावरं थोडे वरती पण आहे आणि शेत तर बाकी दुसरीकडे पण आहे. तर दुसरे जे काही कांदे तिथे काढून झालेले होते आणि आता मिस्टरांनी हा कांद्याचा ट्रॅक्टर खाली केलेला होता. तर ह्यावेळेस ना कांद्याची साईज जरा छोटी आहे आणि भाव पण कमी आहेत. तर चला म्हटलं आता आम्हाला पण शेतात जायचं होतं एक फेरफटका मारण्यासाठी. तर बघू शकता मी आता ना बायकांसाठी म्हणजे सगळ्यांसाठीच घरामध्ये पण आणि मळ्यामध्ये पण सगळ्यांसाठी रसना बनवत होते मँगोचा. तर संत्रीचा काही आवडत नाही मुलांना, मँगोचाच बनवलेला होता. जवळजवळ अर्धा पातेलाभर बनवलेला होता. तो पण कमी पडला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा पाऊच आणला आणि ते पण ॲड केलं. तर पूर्ण किटली भरून असा रसना मी केलेला होता थंडगार असा. 3:30 ते 4 वाजलेले होते आणि पापड्या वगैरे सगळ्या काही गोळा करून ठेवल्या. मस्तपैकी रसना वगैरे तयार केला आणि मळ्यामध्ये द्यायचा होता. तर मुलांचं चालू होतं मध्ये मध्ये, कोण रवीने हलवतो, कोण कशाने. मुलांना सगळ्यांनाच रसना आवडतो. तर त्याच्यानंतर मग आता म्हटलं चला, घरातलं आवरलेलं होतं. ताईन ते पण आता पातगोळ्या करण्याकरता वरती गेलेले ते वावरामध्ये. तर म्हटलं मग चला आपण पण जाऊया, कारण आपले जे काही खाली कांदे आणलेले असतात त्याच्यावरती पात टाकावी लागते. म्हणून मग ताईन ते लवकर गेलेले होते. सब्जा काही मुलांना आवडत नाही, मग गाळून घेतलेला होता सब्जा. आणि त्या बायकांना म्हटलं आवडतो की नाही आवडतो, मग मी सब्जा वगैरे गाळून घेतला मुलांसाठी वेगळा. आणि मग जी काही रसना होता तो किटलीमध्ये पूर्ण भरून घेतला, कारण मिस्टरांना सांगितलं की आपण हा रसना घेऊन जाऊया. तर बघू शकता आनंदी, मी आणि मिस्टर आम्ही एवढे पण जण निघालेलो होतो शेतामध्ये. बायका मस्तपैकी कांदे वगैरे कापत होत्या. चला मी तुम्हाला दाखवते आमच्या शेतातील कांदे वगैरे कसे आहेत ते. तर चला, कांदे काढताय, आम्ही चाललोय शेतात. आनंदी, तिचे पप्पा, मी. तर चला आता ट्रॅक्टर खाली आणलेला आहे एक, बाकीचे कांदे आहेत. तर मग रसना वगैरे दिलेला आहे. म्हटलं चला आपण पण जाऊन बघू. त्यांना तोडून दिलेलं आहे सगळं, कारण उकट्यामध्ये येते सगळ्या बाया. ताईन त्या पुढे पात गोळा करण्यासाठी आलेलं आहे. म्हटलं चला रसना दिली, आपण पण जाऊ, चक्कर मारून येऊया. बायकांचा इतका पटापट हात वळायचा, ते त्यांच्या विळ्याला पण इतकी धार होती. अशा पटापट कांदे कापायच्या. प्रत्येकाला सवय वेगळी असते मळ्यातलं काम करण्याची. तर बघू शकता अशा प्रकारे कांदे वगैरे कापत होत्या. आणि अनिकेतचं काम चालू होतं पुढे मागं ट्रॅक्टर घेण्याचं, कारण बायकांना टप वगैरे टाकण्यासाठी पुन्हा ट्रॅक्टर पुढे घ्यावा लागायचा. तर माझ्या लहान सासऱ्यांचा ट्रॅक्टर आहे हा. तर अनिकेतला, आमच्या घरातल्या एवढ्याही मुलांना ट्रॅक्टर येतो विघ्नेशला सोडून. तर बघू शकता दोघंही मागं पुढे घेत होते ट्रॅक्टर आणि आम्ही थोड्या वेळ थांबलो, पात वगैरे गोळा करू लागलो. आणि आता माझी थोडीशी धावपळ झाली होती, कारण 4 वाजलेले होते. मिस्टरांना पण तुळजापूर जेजूरला जायचं होतं. आमची टूर्स ट्रॅव्हल्सची गाडी आहे. तर खूप छान पद्धतीने मिस्टर ड्रायव्हिंग वगैरे करतात. आता कांदे वगैरे काढून झालेले होते आणि आजचा दिवस पूर्ण असा संपूर्ण कामामध्ये आणि पूर्ण दिवस असा कसा गेला तो सुद्धा कळाला नाही. सकाळी पापड्या झाल्या, त्यानंतर बायकांसाठी नाश्ता वगैरे झाला, घरातलं आवरणं, त्यानंतर पुन्हा आता शेतामध्ये ताई आलेली होती. आता सगळं काही आवरून वगैरे झालेलं होतंच. तर म्हटलं चला मग आवरल्याच्या नंतर ना आता मिस्टरांचं देखील आवरून द्यायचं होतं, म्हणजे टिफिन वगैरे सगळं काही पॅक करून द्यायचं होतं. तर मग आता घरी आलेलो होतो. कांद्याचा ट्रॅक्टर आता भरलेला होता आणि किती थोडंसं शेड करून ठेवलं होतं, कारण दुसऱ्या दिवशी कांदे पण निवडायचे होते. सगळ्यांची धावपळ चालू होती. एकजुटीने सगळेच जण कामाला पूर्णपणे लागून जातात. एक ट्रॅक्टर उभा होता आणि आता माझी धावपळ चालू होती घरातलं आवरायची, कारण मिस्टरांना जायचं होतं बाहेर. काढून झाले बघा, ट्रॅक्टर अजून खाली करायचं आहे. मिस्टर पण निघतील आता थोड्याच वेळात. अशी काही सकाळची सगळी धावपळ गडबड. तर शेतातनं घरी आल्याच्या नंतर ना पुन्हा शेंगदाण्याची चटणी वगैरे बनवली, पोळ्या बनवल्या आणि त्यांचा टिफिन वगैरे पॅक करून दिला, कारण सायंकाळचा टाईम म्हटल्यानंतर ना ते काही म्हणजे हॉटेलमधलं काही खात नाही. तर म्हटलं चटणी आणि पोळ्या वगैरे करून दिल्या, त्यांची बॅग पण पॅक करून दिली. तर असं काही धावपळीचा दिवस. आणि आमची गाडी बघू शकता तुम्ही, खूप छान आणि स्वच्छ ठेवलेली असते मिस्टरांनी कायम. तर अशा पद्धतीने छान अशी स्वच्छता तर नेहमी असतेच, पण ड्रायव्हिंग इतकी छान आहे की त्याच्यामुळे एक पण भाडं कमी होत नाही. प्रत्येकाला आमचीच गाडी लागत असते. बघू शकता सीट वगैरे, कुशन कवर अगदी छान. आणि मागे ना डायरेक्टली गालीची आहे, डायरेक्टली गादीसारखं आहे. कम्प्लिटली बसू शकतं, 4 ते 5 पॅसेंजर बसू शकतात पाठीमागे. आणि छोटी छोटी मुलं जर असली तर झोपून जातात डायरेक्ट. आणि खूप छान स्वच्छता वगैरे ठेवलेली असते.
कुशन कवर तुम्ही बघू शकता, अगदी मस्त आहे. आणि मऊ अशी गादी पण आहे पाठीमागे झोपण्यासाठी. आणि 9 ते 10 सीटं बसतात, त्याच्यामुळे गाडी नेहमी ऑलवेज बाहेरच असते. टूर्स वगैरे ट्रॅव्हल्स बाहेर प्रत्येक ठिकाणी जाते आणि भाडेतत्त्वावर आम्ही देतो ही गाडी. स्वच्छता बघू शकता आणि ड्रायव्हिंग माझ्या मिस्टरांची सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच्यामुळे बाहेरचे भाडे भरपूर असतात. तर आता सगळी काही तयारी झाली होती. गाडी दाखवायचा उद्देश आहे की माझे मिस्टर नेमके काय करतात, तर माझे मिस्टरांना ड्रायव्हिंग करतात आणि टूर्स ट्रॅव्हल्सची गाडी आहे. तर बघू शकतात मस्त अशी गाडी आमची. तर नेहमी सावलीमध्ये असते, घराच्या पुढे आमची लक्ष्मी. तर आता त्यांनाही निघायचं होतं. तुम्हाला मी गाडी आतून बाहेरून सगळीच काही दाखवलेली आहे. अशा प्रकारे माझ्या मिस्टरांची ड्रायव्हिंग, स्वच्छता वगैरे आणि ड्रायव्हिंग वगैरे तुम्हाला मी शेअर करेल एखाद दिवशी. तर आता त्यांनाही निघायची थोडीशी धावपळ होती. तर बघू शकता सगळं काही आवरून वगैरे दिलेलं होतं आणि आता तेही निघालेले होते. तर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास ना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन असल्यास नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. पापड्याही झाल्या, कांदे काढून होत आहे, तर कांदे पण काढून झाले. आता मिस्टरांना पण बाहेर निघायचं, त्याच्यामुळे त्यांचा पण टिफिन करून दिलेला आहे. तर बघू शकता आमची टूर्स ट्रॅव्हल्सची गाडी आहे. तर आता निघालेले मिस्टर, तुम्हाला गाडी दाखवलीच मी कशा प्रकारे स्वच्छता ठेवतात आणि खूप छान प्रकारे ड्रायव्हिंग वगैरे खूप छान, त्याच्यामुळे भाडे भरपूर असतात. तर हे बघा निघालेले आता. तर चला भेटूया पुढच्या एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.